नमस्कार। आज राज्यभर व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन ठेवण्यात आलं होतं। राज्यातल्या सगळ्या तहसीलच्या समोर, सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून तंबू ठोकण्यात आला होता। गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासन, सरकार यांच्याकडे पत्रकारांच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही झुंज देत आहोत, लढा देत आहोत। पण सरकार आणि शासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करताना दिसून येतोय। आज हा उद्रेक दूरपर्यंत गेला आणि आंदोलनाचा तंबू ठोकावा लागला। जवळपास 7-7.5 हजार पत्रकार राज्यभरामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मला सरकारला हात जोडून या निमित्ताने विनंती करायची आहे की सृष्टीचा सगळा डोलारा, राज्याचा सगळा भाग, हा सगळा विषय, सगळा जे काही राज्यामध्ये चांगुलपणा आहे ते पत्रकारितेमुळे आहे आणि त्याच पत्रकारितेकडे, त्या पत्रकारांकडे आपण दुर्लक्ष करतात हे चालून असं असून चालणार नाही। माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की पत्रकारांच्या ज्या मागण्या आम्ही आज 12 घेऊन आपल्याकडे आलो होतो त्या मागण्या आपण मान्य कराव्यात। त्याचबरोबर लोकसभेमध्ये काही ठराविक दैनिकांना आपण जाहिराती दिल्यात, त्यामध्ये अनेक दैनिकं राहून गेली, त्यामध्ये अनेक साप्ताहिकं राहून गेली। माझी आपल्याला या निमित्ताने कळकळीची विनंती आहे की या जाहिरात म्हणजे या सगळ्या छोट्या दैनिका आणि साप्ताहिकांचा श्वास आहे। आपण यांना जाहिरात द्यावी, आपण यांना जाहिरात देण्यासंदर्भातले वेगवेगळे नियम जे आहेत ते पाळावेत आणि यांच्यावर जो काही अन्याय होतो तो अन्याय दूर करावा, एवढीच मागणी या निमित्ताने आहे। आज आपण या मागण्या पूर्ण नाही केल्या, याच्यावर विचार विनिमय नाही केला तरी त्या 8 दिवसात, 10 दिवसात म्हणजे 10 जुलैलाच आम्ही मंत्रालयासमोर या माध्यमातून आंदोलन करू, असंही मला या निमित्ताने सरकार आणि सगळ्या माहिती महासंचालय विभाग चालवणाऱ्या त्या प्रत्येकाला या निमित्ताने मला सांगायचं। धन्यवाद।